पुण्यातील व्यापाऱ्याकडे अनेक वर्षे काम करत असल्यामुळे त्यांच्या रोजच्या हालचालींची आणि पैशांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच आपल्या जावयाला लुटीची टीप दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सासरा आणि जावयाने अन्य एका साथीदाराच्या मदतीने व्यापाऱ्याकडील 6.5 लाख रुपयांची रोकड लुटली. या प्रकरणाचा छडा लावत स्वारगेट पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना 9 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी येथील हर्ष रेसिडेन्सी परिसरात घडली. या प्रकरणी 69 वर्षीय व्यापाऱ्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात 2 ते 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जुलै रोजी फिर्यादी व्यापारी दररोज प्रमाणे दिवसाचा व्यापार पूर्ण करून रोख रक्कम असलेली बॅग घेऊन घरी परतत होते. सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमनच्या हातात बॅग दिली. त्यानंतर दोघेही आत जात असताना पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने अचानक वॉचमॅनच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. वॉचमॅनने त्याचा पाठलाग केला, मात्र काही अंतरावर दुचाकीवर थांबलेल्या साथीदारासह आरोपी पसार झाला. पावसामुळे आरोपीने काळे जॅकेट घातल्याने त्याची ओळख पटली नव्हती. घटनेनंतर स्वारगेट पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर जयंत रजनीकांत शहा आणि सोहेल अली खान यांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशीनंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जयंत शहा हे अनेक वर्षे फिर्यादी व्यापाऱ्याकडे काम करत होते. त्यामुळे व्यापारी कोणत्या वेळी किती रक्कम घेऊन घरी येतात याची त्यांना माहिती होती. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आपल्या जावयाला सोहेल अली खान याला ही माहिती दिली. त्यानंतर सोहेलने त्याचा मित्र तौसिफ मुकीद बागवान याच्या मदतीने लुटीचा कट रचून ही घटना घडवली. या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी जयंत रजनीकांत शहा, सोहेल अली खान आणि तौफिक मुकीद बागवान या तिघांना अटक केली असून लुटीतील मुद्देमाल, इतर पुरावे आणि आरोपींच्या आणखी काही गुन्हेगारी संबंधाचा तपास सुरू आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.